आणि आता जाऊयात बुलढाण्यामध्ये। बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेचं प्रथम सत्र आता संपलंय, तरी सुद्धा अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटपच झालं नाहीये। जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा कारभार सध्या चव्हाट्यावर आलाय। आपण पाहतोय गणवेश वाटपासंदर्भात खरं तर वारंवार अनेकांनी आरोप केलेले होते, मात्र अजून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाहीये। अजून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच शाळेत बसावं लागतंय। बुलढाण्यातली ही परिस्थिती आपण पाहतोय। अनेक बुलढाण्यातली शाळांमध्ये अद्यापही गणवेशांचं वाटप झालं नाहीये आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। बुलढाणा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळाला नाही। पहिलं सत्र संपलंय आणि दुसरं सत्र सध्या सुरू आहे। आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा तालुक्यातील एक कोलवड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे। हा जिल्हा परिषद शाळेचा पहिला वर्ग आहे। पहिलं सत्र संपून गेलं, दुसरं सध्या सुरू आहे। मात्र अद्यापही शाळेतील विद्यार्थी हे गणवेशाविनाच या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला येतात। काही दिवसानंतर आता 26 जानेवारी सुद्धा येईल, मात्र हे जे विद्यार्थी आहेत शाळेमधले, हे विद्यार्थी विना गणवेशाविनाच या ठिकाणी शाळेमध्ये येत आहेत आणि 26 जानेवारी सुद्धा या ठिकाणी गणवेशाविनाच या ठिकाणी साजरी होईल। जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विचारणा केली असता शाळेतील विद्यार्थ्यांना एक गणवेश मिळाला तर सांगतात, मात्र अद्यापही इथली परिस्थिती पाहिली तर इथल्या एकाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी गणवेश मिळाला नाही आणि दुसरा जो गणवेश आहे स्काउट गाईडचा, तो सुद्धा या ठिकाणी मिळेल की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।